सुरकर्दना शंभुनंदना रसरक्त समर देवते मुजरा तव चरणा जी जी मुजरा तव चरणा जी जी मुजरा तव चरणा जी जी मुजरा तव चरणा जी जी। महाराष्ट्र ज्वालामुखीच्या उदरातून जन्मलेला काळ्या कातळाचा हा प्रदेश, महाराष्ट्राचा ध्वज होता भगवा, सहस्त्रावधींचे इतिहास सांगत तो तेजानं झळकत होता। या भूमीवर महाराष्ट्र भवानीनं यज्ञच मांडला होता। या यज्ञकुंडातून शिवशलाका प्रखर तेजानं तळत शिवतेजानं मराठियांचे देशी स्वराज्याचा भंडार उधळला आणि 350 वर्षांचं ग्रहण सुटलं। स्वराज्य सूर्य उदयाला आला, स्वराज्याच्या रोपट्याचा कल्पवृक्ष झाला। त्याच्या सावलीत अवघी अवघी रयत विसावली। जो जे वांछील तो तेला हो पसायदान सार्थ जाहले। 5 पातशाया आणि टोपीकरांवर शिवास्त्राचे तडाखे बसत होते। देवगिरी, चितोड, कर्णावती आणि अशाच कित्येक भंगलेल्या सिंहासनांची स्वप्ने रायगडावर सांधली जात होती। मराठ्यांचं अभिषिक्त राज्य उभं राहत होतं। पारदास्याच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य देवता मुक्त हस्तानं राजास आशीर्वाद देती झाली। शिवराय आणि हिंदवी स्वराज्याची कीर्ती चहू दिशा निनादत होती। शिवरायांच्या कीर्तीचा परिमळ काशीपर्यंत जाऊन पोहोचला। त्यांच्या या कीर्तीनं एक विद्वान प्रभावित झाले। त्यांच्या मनी महाराजांना भेटण्याची ओढ लागली। कोण होते हे पंडित? ते पंडित होते साक्षात वेदोनारायण, श्री काशी क्षेत्राचे अग्रपूजेचे अधिकारी ज्ञान भास्कर विश्वामित्र गोत्र उत्पन्न विश्वेश्वर भट्ट बिन दिवाकर भट्ट उर्फ गागा भट्ट। आई साहेब, आपला आशीर्वाद असावा। आपण थोर आचार्य वेदोनारायण अशी आपली ख्याती। आपण आम्ही आचार्य? आई साहेब, आम्ही आचार्य केवळ धर्मग्रंथांचे, पण आपण स्वतः आचार्य आहात धर्मसंस्थापनेच्या। गंगेपेक्षा श्रेष्ठ तुमचे चरण कमळ आणि दर्शन। तुम्ही साक्षात धर्ममाता आणि वेदमाता आहात। तुमच्या उदरी जन्म घेण्याचे भाग्य आम्हास लाभले नाही, पण या मावळ्यांप्रमाणे मीही आपला मुलगाच आहे। आई साहेब, आपला आशीर्वाद असावा। औक्षवंत व्हा। आणि गागा भट्टांना आईसाहेबांचं गुणवर्णन करण्याचा मोह आवरता आला ना। कादंबिनीव नवजीवन दान हेतु सौदामिनीव सकला अरिविनाशनाय आलिंबिनी भवती राजगिरे दिदानी जिजा भिदा जयती शहा कुटुंबिनी सा। मेघमालेप्रमाणे लोकांच्या जीवनास उपयुक्त होणाऱ्या, विद्युल्लतेप्रमाणे सर्व शत्रूंचा नाश करणाऱ्या, राजगडावर सर्वांचे आश्रयस्थान होणाऱ्या, महाराज शहाजीराजांच्या पत्नीचा आईसाहेब जिजाऊंचा विजय असो, विजय असो। गागा भट्टांनी आईसाहेबांचा जय जयकार केला। हिंदवी स्वराज्य पाहून गागा भट्टांचं अंतःकरण उचंबळून आलं। महाराज, हे सारे स्वराज्य रामराज्य पाहून आम्ही धन्य झालो। श्री कृष्णासम आपण धर्मसंस्थापना केलीत। 5 लाख घोडा, हत्ती, लष्कर, आरमार, गडकोट उभे केलेत, तरीही तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्रचामरे नाहीत। या स्वराज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठीच आम्ही काशीहून रायगडी आलो। लोक तुम्हास फक्त राज्यकर्ता मानतील, पण सिंहासनाधीश्वर छत्रपती म्हणून बादशहांनाच मुजरे करतील। म्हणून तुम्हाला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल। पण आचार्य, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी आम्ही हे कधी केलंच नाही।
हे स्वराज्य श्री शंभूच्या इच्छेनं आणि आई जगदंबेच्या आशीर्वादानं निर्माण झालंय. या स्वराज्यासाठी आमचे कित्येक सवंगडी कामी आले. सिंहासनावर बसावं ते प्रत्यक्ष श्री जगदीश्वरानं आणि आमच्या कैलासवासी झालेल्या हरेक मावळ्यानंच. नाही नाही आचार्य, सिंहासनाधीश्वर होण्याचा मान आमचा नाही. इदम न मम. महाराज, आपले विचार खूप खूप धन्य आहेत. पण महाराज, ज्या स्वराज्यासाठी तुमच्या सवंगड्यांनी आपल्या प्राणांचं मोल दिलं, ते स्वराज्य जगत मान्यता मिळाल्याशिवाय मूर्त होणार नाही. महाराज, या स्वराज्याच्या भविष्यासाठी, कल्याणासाठी कर्तव्य म्हणून तुम्हाला छत्रपती सिंहासनाधीश्वर झालंच पाहिजे. शिवबा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. स्वतंत्र राज्य, स्वतंत्र ध्वज हे तुमच्या आबासाहेबांचं स्वप्न होतं. माता पित्याचं स्वप्न पूर्ण करणं हेच आदर्श पुत्राचं कर्तव्य. विसरू नका, तुमचा जन्म रघुवंशात झालाय. तुम्ही श्रीरामाचे वारस आहात. या साऱ्या रयतेच्या मनीही आपण छत्रपती व्हावं ऐसे फार आहे. शिवबा, तुमचा राज्याभिषेक म्हणजे आमच्या आजवरच्या व्रताचं उद्यापन आहे. आता केवळ स्वराज्याचं साकार रूप पाहणं हीच शेवटची इच्छा आहे आमची. जगदंब जगदंब. मासाहेब, हो आपली इच्छा हीच आई तुळजाभवानीची आज्ञा. आचार्य, या राज्याभिषेकाचं पौरोहित्य आपण करावं. अखेर महाराजांनी मान्यता दिली. रायगड आनंदला, स्वराज्य आनंद. सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्र भूमीला. राज्याभिषेक, राज्याभिषेक म्हणजे राजांचं भूमीशी लग्नच. भवानी मातेवर महाराजांनी स्वतःवर छत्र धरण्याआधी 1.25 मन सोन्याचं छत्र धरलं आणि आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो शुभमंगल दिवस उगवला. स्वराज्याच्या ऐक लोक हो, स्वराज्याच्या ऐक लोक हो. वासुदेव सांगतो अन रायगडावर शिवपा राजा राजयज्ञ मांडतो. अन रायगडावर शिवपा राजा राजयज्ञ मांडतो. दान पावलं, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं, दान पावलं, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं. वेच हटवुनी राज वाढवी, वेच हटवुनी राज वाढवी. रयतेला राखतो दैन्य दुःख अंधार हरुनिया स्वतंत्र रवी धावतो. दैन्य दुःख अंधार हरुनिया स्वतंत्र रवी धावतो. सह्याद्रीतून स्वराज्याचा सारी पाठ मांडतो, सारी पाठ मांडतो. अन रायगडावर शिवबा राजा राजयज्ञ मांडतो. अन रायगडावर शिवबा राजा राजयज्ञ मांडतो. दान पावलं, दान पावलं भवानी आईचं, दान पावलं, दान पावलं, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं. हळद लागली धरणीला हो, सातही सरिता आल्या. राजमस्तकी वाहून अवघा
पावन झाल्या. सुवर्ण सिंहासनी उद्याचा चंद्र सूर्य शोभतो, चंद्र सूर्य शोभतो. अन रायगडावर शिवबा राजा राजयज्ञ मांडतो, अन रायगडावर शिवबा राजा राजयज्ञ मांडतो. दान पावले सौराज्याला दान पावलं, दान पावलं सौराज्याला दान पावलं. औक्षवंत रायगडाला रूप जणू मग देवाऱ्याचे आले, रायगडाला रूप जणू मग देवाऱ्याचे आले. या स्वर्ग सुखाच्या क्षणात धावून नाद घुमू लागले. श्री शिव राजेश्वर धावले, श्री शिव राजेश्वर धावले. महाराष्ट्रात अयोध्या अवतरी. 350 वर्षानंतर मराठी मुलखात किल्ले रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन अवतरले. महाद्वारावर तोरण चढली. भगवा ध्वज अविरत फडफडत होता. देवदेवतांना आमंत्रणे गेली. तुम्ही संबळ घेऊन कार्य सिद्धीस न्यायला या. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत जाणता राजा सिंहासनाधीश्वर होत होता. राजचिन्ह झळाळली. नगारे आनंदाने आपली छाती पडवून घेत होते. शिंग तुताऱ्या हसत होत्या, खळखळत होत्या. थोरल्या महाराज साहेबांच्या आकस्मिक जाण्यानं सह्याद्रीला पडलेल्या चिरा रायगडावर सांध्या जात होत्या. आज शहाजीराजे अवघ्या स्वराज्याचे थोरले महाराज जगदीश्वराच्या डोळ्यांनी आपल्या वारसाला पाहत होते. जिजाऊंचा पुत्र आज मराठ्यांचा पहिला अभिषिक्त छत्रपती होत होता.
सिंहासनाच्या पायऱ्या पाहून महाराजांच्या मनी भावनांचा कल्लोळ उठला. अनेक मर्दांनी सर्वस्वावर ठेवलेल्या निखाऱ्यातून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. त्या सर्वांबद्दल महाराज मनोमनी कृतज्ञ होते. स्वराज्याच्या रोपट्याला उभारी देणारे बाजी पासलकर त्यांना दिसत होते. रायबाचं लग्न टाकून तलवारींच्या खणखणाटात कोंढाण्याचं लग्न लावणारा तानाजी त्यांना दिसत होता. पुरंदरावर मस्तक कटूनही लढणारा मुरार बाजी त्यांना दिसत होता. रात्रभर पळून ऊर फाटल्यानंतरही घोडखिंडीत स्वराज्याकरता स्वतःच्या देहाची तटबंदी उभी करणारे बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, बाजी बांदल आणि शंभूसिंह जाधवराव त्यांना दिसत होते. हा शिवा काशीद, हा वाघोजी तुपे, सूर्याजी काकडे आणि अशा अनेक सवंगड्यांच्या आठवणी मनात दाटून येत होत्या. रायगडाच्या माथ्यावर स्वराज्याचा भगवा दौलध्वज अविरत फडफडत होता. आम्ही शिवाजीराजे बिन शहाजीराजे भोसले आज या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट होत आहोत. या पृथ्वीवर थैमान घालणाऱ्या सर्व यवनासुरांचा नायनाट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही भूपती, ही भूमी आमची पत्नी असून ही प्रजा आमची अपत्य आहे. आम्ही त्यांचा पित्याच्या मायेनं प्रतिपाळ करू, संरक्षण करू. आमचे शासन निपक्षपाती आणि विनयशील असेल. आम्ही आमच्यावर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. आईच्या मायेनं मातृमुखी सत्तेचा निर्वाह करू. आम्हास आशीर्वाद असावा. विशेषणं तु वक्ष्यामः ऋतूनान्तं निबोधता शुक्लवासा रुद्रगणः ग्रीष्मेणावर्तते सः निजहन् पृथिवीं सर्वां. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजगडाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति की, राजा शिव छत्रपति की, राजा शिव छत्रपति की.
से न अंग में उमंग दरी सरजा शिवाजी जंग चित न चलत है भूषण भनत नद बिहत नगारन के नदी नद मद गबरन के लत है फैल फैल खैल भैल खलक में गैल गैल गजन की ठल पहले सैल उछलत है रन धूरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पार वारा यो हालत है वारा यो हालत है वारा यो हालत है सक्र जिमी सैल पर अर्क तम फैल पर की रैल पर लंबोदर देखिए रामदश कंध पर भीम जरासंध पर भूषण जो सिंध पर कुंभज भी सेखिए हर जो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर पर पारत जो बेखिए बाज जो बिहंग पर सिंह जो मतंग पर लेंच चतुरंग पर शिवराज देखिए शिवराज देखिए शिवराज देखिए शिवराज देखिए May it please your majesty. It is indeed a lucky turn of events that by the grace of God, we have been given an opportunity of being an eyewitness to this auspicious occasion of your majesty's coronation. On behalf of Honorable Majesty the King of England and the Most Honorable the East India Company, as their representatives, we convey to you, sir, our sincere regards and heartfelt congratulations as tokens whereof we present you with the jewels and gold for your majesty's gracious acceptance. On behalf of the English Crown and the Honorable Company, we hope that the affairs of the Honorable Company will prosper under Chhatrapati Shivaji Maharaja's just and being sovereign rule. एक वीराई भवानी की समिंदराची आई एक वीरा समिंदराची आई एक वीरा माझे एक वीरा माझे एक वीरा सांभाळ आई तुझ्या लेकरा तुझ्या लेकरा तुझ्या लेकरा लागू दे दौलत चढणीला उंच चढणीला उंच चढणीला नारळ वाईन दर्याला राजा दर्याला राजा दर्याला समिंदराची आई एक वीरा माझी एक वीरा बैसला रदाक बैसला रदाक बैसला कंदेरी उंदेरी गड सजला आर गड सजला आर गड सजला गोवाला या राजाला शिवबा राजाला कोकण दादी लोटला कोली लोटला शिवासन सोन्याचं राजाचं शिवबा राजाचं माझ्या राजाचं रयतेच राज्य कधी सोन्याचं राज्य सोन्याचं माझ्या राजाचं राज्य सोन्याचं माझ्या राजाचं
गेली शतके रिक्त झाल्या डोळ्यात, सात निघोनी गेली शतके रिक्त झाल्या डोळ्यात. आज आमुचा देव बैसला मनातल्या गाभाऱ्यात, आज आमचा देव बैसला मनातल्या गाभाऱ्यात. शिवशाहीचे दिगंत वैभव रामराज जाहले, शिवशाहीचे दिगंत वैभव रामराज जाहले. जलथल अंबर सह्यगिरीवर, जलथल अंबर सह्यगिरीवर स्वराज अवतरले. श्री शिव छत्रपती जाहले, श्री शिव छत्रपती जाहले, श्री शिव छत्रपती जाहले, श्री शिव छत्रपती जाहले. राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की. धडाड द्या तोफांचे अवघे नाद घुमू लागले. सह्याद्रीच्या प्राणांमधुनी शब्दघोष उमटले. श्री शिव छत्रपती जाहले, श्री शिव छत्रपती जाहले. हर 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 महादेव हा घोष सळसळे रक्तात, प्राणाच्या आहुत्या दिल्या लाखांनी स्वराज्य यज्ञात. जाण ठेवली शिवरायांनी एकेका बलिदानाची, जाण ठेवली शिवरायांनी एकेका बलिदानाची. हो सिंहासन उजळून निघाले साथ मिळाली रत्नांची. चिरे टोप आशीर्वादाचा दंडक शोभे हातात. आज आमचा देव बैसला मनातल्या गाभाऱ्यात. अन आज आमचा देव बैसला मनातल्या गाभाऱ्यात, मनातल्या गाभाऱ्यात, मनातल्या गाभाऱ्यात. शिवशाहीचे दिगंत वैभव रामराज जाहले, हो शिवशाहीचे दिगंत वैभव रामराज जाहले. जलथल अंबर सह्यगिरीवर स्वराज्य अवतरले. श्री शिव छत्रपती जाहले, श्री शिव छत्रपती जाहले, श्री शिव छत्रपती जाहले, श्री शिव छत्रपती जाहले. राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की.